दासबोध आणि मनाच्या श्लोकमध्ये सुद्धा काही काही ठिकाणी असे श्लोक आला की जेव्हा समर्थ भ्रमण करत होते आणि सगळी परिस्थिती जेव्हा बघत होते तेव्हा त्यांची पण अशा अनेक तंत्र साधूंची भेट झालेली आहे. त्यांनी ती शक्ती पाहिलेली आहे. तर गुरु लक्षण सांगताना दासबोधामध्ये की गुरु कसा असावा, तर त्याच्यात एक सांगताना त्यांनी एक उदाहरण असं दिलंय की पाहता पाहता गुरु लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, जगी चेटकू धात माता, नवे रे नवे तो नवे मुक्तिदाता. मग साहित्य संगीत रागज्ञान नाना नृत्यकला तानमान तेही एक गुरु. म्हणजे असं शिकवणारे पण गुरु आहेत, मंत्रशक्ती शिकवणारे पण गुरु आहेत आणि मोक्षदाता सद्गुरू मात्र वेगळा असतो हे स्पष्ट करताना त्यांनी इथे उल्लेख केलेला आहे. तसंच ज्ञानेश्वरी महाराजांनी लिहिलेला हरिपाठ जो आहे त्या हरिपाठामध्ये पण एका ठिकाणी एक वाक्य आहे की हरीचं नामच इतकं ताकद आणि प्रभावी आहे की पळे भूत बाधा बेणे तेथे. हरिपाठातलाच एक आपण हरी माझा समर्थ पळे भूत बाधा बेणे तेथे. ज्ञानेश्वर महाराजांनी पण भूत बाधा कुठेतरी स्वीकारलेला आहे. असे बरेच रेफरन्सेस आहेत, दासबोधामध्ये आहेत, मनाच्या श्लोकमध्ये आहेत.